नमस्कार. आमच्या पुनवडीत म्हणजे आजच्या पुण्यात तुम्हा सर्वांचं स्वागत. पेशव्यांची, शिवाजी महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या पुण्याची वेगळी ओळख आम्ही काय करून देणार? एखादं नवीन माणूस पुण्यात आलं की त्याला पुणे इतक्या सहज समजलंय असं कधी झालंच नाही. इथल्या लोकांच्या वागण्या बोलण्यातून जाणवणाऱ्या पुणेरेपणाची समोरच्यांकडून आवर्जून आठवण काढली जाते. बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाची आजही ग्वाही देणारा आणि पुण्याच्या सिरपेचात मानाचा तुरा खोवणारा असा हा शनिवारवाडा. हा पहा सिंहगड किल्ला, आबालवृद्धांच्या आकर्षणाचा मानबिंदू. हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी तानाजी मालुसरेसारख्या सिंहाला इथंच वीरगती प्राप्त झाली. त्यांची इथं समाधी सुद्धा आहे. अख्ख्या पुण्याला पाणी पुरवणारं आणि चौपाटी नसल्याची उणीव भरून काढणारं असं आमचं खडकवासला धरण. इथल्या भेळ कणसांची चव तोंडावर रेंगाळत निवांत क्षणी सूर्यास्त पाहणे म्हणजे पर्वणीच. महात्मा फुले मंडईसारखं भाजी मार्केट, तुळशीबाग, एफसी रोड सारखे फॅशन मॉल असणाऱ्या आमच्या पुण्यात 18 पेठांची स्वतंत्र अशी ओळख आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून जो जे वांछिल तो ते लाहो असे दान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांची समाधी असणारं पवित्र स्थळ म्हणजे आळंदी. पुण्याचं आराध्य देवस्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, चतुश्रृंगी देवी मंदिर, पांडवकालीन पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी पुणेकर आपोआप नतमस्तक होतात. पुण्याच्या रसिक प्रेक्षकांच्या रसिकतेला जपणारं असं हे बालगंधर्व रंगमंदिर प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतं. चितळेंची बाकरवणी आणि 1 ते 4ची पाटी याविषयी काय बोलणार? विद्येचे माहेरघर असणाऱ्या आमच्या पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय, ब्रिटिश लायब्ररी, कृषी महाविद्यालय आणि जगात विशेष स्थान असणाऱ्या आमच्या पुणे विद्यापीठाचा तोरा काही औरच. पाच मिनिटात न सांगता येणाऱ्या या पुण्यात बालभारती, बालचित्रवाणी, लाल महाल, सारसबाग, पर्वती, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री सारखी ठिकाणे मनाला भुरळ घालतात. तिरसट वाटणाऱ्या पण परखड असणाऱ्या पुणेकरांचं पुणे सहज समजणं अशक्यच. धन्यवाद.